नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं राघव हा सिंधूचा विचार करत असतो. त्याला सिंधूची काळजी वाटत असते. तर सिंधू ही राघवला म्हणते, राघव माझा विचार करू नका, माझी काळजी करू नका, मला काहीही होणार नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा राघव, मला तुमच्यापासून कोणीही दूर करू शकत नाही आणि आता तर ते शक्यच नाही. परंतु राघव मात्र काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. आता सिंधू ही राघवला म्हणते, बरं आता तुम्ही मधुला जे सांगितलं आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे. असं म्हणत आता सिंधू ही राघवला म्हणते, राघव भविष्यात जर आपल्याला सुखी राहायचं असेल तर आपल्याला आता काही कटू निर्णय घ्यावेच लागतील राघव. परंतु तरीसुद्धा राघवचं मन हे सगळं काही मान्य करायला तयारच नसतं. तर सिंधू ही राघवला म्हणते, राघव तुम्हाला तर माहीतच आहे, जोपर्यंत ती मधू या घरात आहे तोपर्यंत कोणीही सुखी नाही आणि कोणीही सुरक्षित नाही. ती बाई काहीही करू शकते हे तर आपल्याला चांगलंच माहीत आहे. ती आपला स्वार्थ साध्य करण्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते राघव. आणि जर आपल्याला तिला या घराच्या बाहेर काढायचं असेल, तिचं खरं रूप सगळ्यांसमोर आणायचं असेल तर आपल्याला हे करावंच लागेल राघव. आपल्या घरातील प्रत्येकाचा मधूवर अंधविश्वास आहे आणि हाच विश्वास आपल्या सगळ्यांचा घात करू शकतो. आणि म्हणूनच मला वाटत आहे की राघव सर्वांच्या समोर सत्य आणण्यासाठी आपल्याला हे सगळं काही नाटक करावंच लागेल राघव. राघव प्लीज एकदा तरी विचार करा ना, ती जर मधू या घरात अशीच कायम राहिली तर आपण काय सहन करणार आहोत. आता राघव विचार करतो आणि त्यानंतर सिंधूला जवळ घेत म्हणतो, सिंधू हे सगळं काही तू सांगत आहेस आणि म्हणूनच मी करायला तयार आहे. नाहीतर हे श्राद्ध घालण्याची माझी इच्छाही नाही आणि हे मी घालण्यासाठी तयारही झालो नसतो. आता सिंधू ही राघवला म्हणते, राघव मी तुम्हाला म्हणाले आहे ना की आता मला तुमच्यापासून कोणीही दूर घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे प्लीज तुम्ही काळजी करू नका राघव. आणि कोणी असा प्रयत्न केलाच आणि समजा मी दूर गेलेच तर राघव भूत बनून मी तुमच्यासोबतच. असं म्हणत असतानाच राघवा सिंधूला शांत करतो आणि म्हणतो, नाही सिंधू असं प्लीज बोलू नकोस. आणि तुला जर काही झालं तर मी सहन करू शकत नाही आणि तुझ्याशिवाय जगणं हे इमॅजिनही करू शकत नाही. सिंधू जर तुला काही झालं तर तुझ्यासोबत मीही तिथेच असणार, जिथे तू तिथेच मी. तर आता सिंधू म्हणते, राघव म्हणजे तुम्ही सुद्धा भूत बनून. राघव म्हणतो की हो, कारण तुझ्याशिवाय जगणं हे खरंच अशक्य आहे आणि त्यामुळे सिंधू ज्या ठिकाणी तू असशील त्या ठिकाणी मी असणार, हे माझं तुला वचन आहे. तर आता सिंधू आणि राघव यांच्या गप्पा चालू असतात. तर आता सिंधू ही राघवला म्हणते, बरं जे काही बोलत आहात ते सगळं काही ठीक आहे, परंतु उद्या ज्यावेळी तुम्ही माझं श्राद्ध घालणार आहात त्यावेळी तुम्ही इमोशनल व्हायचं नाही, कारण मधूला तेच पाहायचं असणार की तुम्ही इमोशनल होत आहात की नाही. आता राघव मन कठोर करतो आणि हे सगळं काही करण्यासाठी तयार होतो. तर दुसऱ्या दिवशी सिंधूचा श्राद्ध घालण्याची तयारी अगदी मधूने जय्यत करून ठेवलेली असते. आता गुरुजीही आलेले असतात आणि श्राद्धांच्या विधीला सुरुवात होते. आता राघव श्राद्ध करण्यासाठी बसतो त्यावेळी मात्र राजश्री काकू, रुक्मिणी काकू या दोघींनाही खूप वाईट वाटत असतं. आता श्राद्धाचे विधी सुरू असतात. तर राजश्री काकू रुक्मिणी काकूंना म्हणतात, वहिनी आज सिंधूची मला खरंच खूप आठवण येत आहे. खरंच आज सिंधू असती तर. आता राजश्री काकूंना रुक्मिणी काकू शांत करतात आणि म्हणतात, राजश्री काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. परंतु राजश्री तू स्वतःला त्रास करून नको घेऊस. आता या सगळ्यातून तुला सावरायला हवं आणि तुझ्यासोबतच राघवलाही, कारण तू जर अशी खचून गेलीस तर मग राघवला कोण सावरणार आहे. त्यामुळे राजश्री तू शांत हो, नको स्वतःला त्रास करून घेऊस. आता राजश्री काकू म्हणतात, परंतु वहिनी खरंच मला आज सिंधूची खूप आठवण येत आहे. रुक्मिणी काकू म्हणतात की हो ना, आज जर आपली सिंधू असती तर ही चोरटी सून म्हणून या घरात आलीच नसती आणि राघवाने हिचं लग्नही झालं नसतं. खरंच मलाही आज सिंधूची खूप आठवण येत आहे. आता घरातील सर्वांना सिंधूची खूप आठवण येत असते, परंतु मधूला मात्र या सगळ्यामुळे खूप आनंद वाटत असतो. आता सिंधू जिवंत असतानाही सर्वजण सिंधूची आठवण काढत आहेत. घरात श्राद्धाचे विधी होत आहेत. यामुळे आता मधूही सिंधूकडे पाहत असते, परंतु सिंधू मात्र काही प्रत्युत्तर करत नाही. तर दुसरीकडे गुरुजी म्हणतात की श्राद्धाचे विधी पूर्ण झाले आहेत, नैवेद्याचं ताट घेऊन या. आता सिंधू ही नैवेद्याचं ताट आणण्यासाठी जाते. तर आता तिच्या मागोमाग मधूही जाते. आता मधूही सिंधूला आवाज देत म्हणते, कृष्णा. तर आता त्यानंतर मधूही सिंधूला म्हणते, पाहिलंयस ना, बघितलं असशीलच मी काय करू शकते. अगं आज तुझ्या जिवंतपणे मी राघवला तुझं श्राद्ध घालण्यासाठी भाग पाडला आहे. तर आता सिंधू म्हणते, खोटेपणाने. तर मधू म्हणते, ते काही असो, परंतु राघवने माझ्यावर विश्वास ठेवला, त्याने माझं मन मोडलं नाही, त्याने तुझं श्राद्ध घालण्यासाठी होकार दिला, बघितलंस ना तू. तर सिंधू म्हणते, हो काहीच हरकत नाही. तर मधू म्हणते, बघ आज तू या घरात असून सुद्धा तुझा श्राद्ध होत आहे. आता राघवच्या मनात मी तर जागा मिळवलीच आहे आणि तसेही आता तुला या घरामध्ये काहीच स्थान नाही, कारण सर्वांनाच वाटत आहे
की सिंधू हे जग सोडून गेली आहे आणि म्हणूनच मला वाटत आहे की तू आता मान्य कर की तू हरली आहेस. तर सिंधू ही मधूला म्हणते, हो का? परंतु विजयाच्या अगोदरच विजयाचा आनंद साजरा करणाऱ्याला काय म्हणतात माहीत आहे का? मूर्ख आणि बिनडोक. आणि तुझंही तेच आहे. तर आता मधू म्हणते, हो, एवढा आत्मविश्वास? तर आता सिंधू ही मधूला म्हणते, गळ्यातील मंगळसूत्र आणि डोक्यावरील कुंकू हे प्रत्येक वेळी प्रत्येक स्त्रीला तिचं आणि तिच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी आणि त्या दोघांच्या संरक्षणासाठी बळ देत असतं. त्यामुळे तू काळजी करू नकोस राघवच्या आणि माझ्या नात्याबद्दल. तर आता मधू म्हणते, हो, परंतु ज्या मंगळसूत्राबद्दल, ज्या कुंकवाबद्दल तू जे काही बोलत आहेस, त्या राघवने तुला त्याची बायको मानलंच नाहीये. तू विसरलीस का? तर सिंधू म्हणते, नाही, ते विसरण्याची मला काही गरजच नाही आणि विसरूही शकत नाही. कसं आहे ना, राघवने आज जरी मला बायको मानलं नाही तरी नक्कीच त्यांना कधीतरी मला बायको मानावीच लागेल. कारण शेवटी आमचं लग्न तेव्हा ब्राह्मणाच्या साक्षीने झालं आहे. त्यामुळे तू नको विचार करूस. आणि कसं आहे ना, कायदा आणि देव आता माझ्या बाजूने आहे. त्यामुळे विजय हा माझाच होणार आहे. कधी ना कधी राघवला कळेलच की त्यांची सिंधू जिवंत आहे आणि मीच त्यांची सिंधू आहे. परंतु ज्या दिवशी राघवला हे सत्य कळेल की मीच सिंधू आहे आणि मी जिवंत आहे, हे सत्य सर्वांसमोर आल्यानंतर काय होऊ शकतं हे तर तुला चांगलंच माहीत असेल मधू. आता मात्र मधू शांत होते. परंतु त्यानंतर मधू ही सिंधूला म्हणते, तुझा हा आत्मविश्वास आहे ना, तो मग एकदा तरी वळून बघ. कारण तिकडे बघ, तुझा आत्मविश्वास, तुझं सर्वस्व असणारा तुझा राघव तुझं जिवंतपणे श्राद्ध घालत आहे. त्यामुळे तुझं हे तुझ्या गळ्यात असणारं काळ्या मण्यांचं मंगळसूत्र लवकरच माझं होणार आहे. असं म्हणत आता सिंधू ही मधूचं मंगळसूत्र पकडते. तर सिंधू ही मधूला म्हणते, हात सोड. परंतु मधू म्हणते, नाही, मी काही झालं तरी हे मंगळसूत्र सोडणार नाही. आता मात्र सिंधूला खूप राग येतो. सिंधू ही मधूचा हात बाजूला करते आणि म्हणते, हिम्मतही करू नकोस यापुढे या मंगळसूत्राला हात लावायची. आता सिंधूला मधूच्या वागण्याचा खूप राग आलेला असतो. खरं तर मधूने आता मर्यादाच ओलांडलेली असते. आता रागाने सिंधू ही मधूचा हात पकडते आणि म्हणते, चल. असं म्हणत तिला खेचतच रूममध्ये घेऊन येते आणि तिला जाब विचारत म्हणते, तुझी हिम्मतच कशी झाली माझ्या मंगळसूत्राला हात लावायची? यापुढे असा विचारही करू नकोस आणि यापुढे माझ्या मंगळसूत्राला हात लावायची हिम्मतही करू नकोस. तर मधू ही सिंधूला म्हणते, हो का? परंतु तुझ्या या मंगळसूत्राला काही किंमत आहे का? अगं, तुझ्या गळ्यामध्ये फक्त मंगळसूत्र आहे. परंतु राघव तर माझाच आहे. राघवला हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालायचं आहे आणि अगदी मनापासून. तुला तर माहीतच असेल, राघव माझ्यावर प्रेम करत आहे, तुझ्यावर नाही. कारण राघवला माहीत आहे त्याची सिंधू या जगातच नाही आणि तू तर कृष्ण आहेस. मग हे मंगळसूत्र लवकरच माझं होणार आहे. राघव स्वतःच्या हाताने हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालणार आहे आणि त्यामुळे तू आता काहीच करू शकत नाहीस आणि आता तुझा पूर्णपणे पराभव झाला आहे. आता हे ऐकल्यानंतर सिंधूला मधूचा खूप राग येत असतो. आता सिंधू काही मधूला बोलणार त्याचवेळी राघव रूममध्ये आलेला असतो आणि मधूला आवाज देत म्हणतो, मधू. परंतु तिथे सिंधूला पाहून राघव नाटक करत म्हणतो, तू इथे काय करतेस? तुला सांगितलं आहे ना की माझ्या घरच्यांपासून दूर राहायचं. मग माझ्या घरच्यांच्या आसपास तू काय करत आहेस? तुला एकदा सांगून कळत नाही का? यापुढे माझ्या घरच्यांच्या आसपासही फिरकायचं नाही. मधूही राघवला म्हणते, राघव शांत हो, नको चिडूस. आणि काकू काय म्हणतात हे तर तुला माहीतच असेल. ज्यावेळी आपण चिखलात दगड मारतो त्यावेळी तो चिखल आपल्यावर सोडतो. मग राघव, उगाच कशाला लक्ष द्यायचा? तू इग्नोर कर ना, नको तिच्याकडे लक्ष देऊस आणि तिच्या बोलण्याकडेही. तर राघव म्हणतो की हो मधू, तू बोलत आहेस ते अगदी योग्य आहे. हिच्याकडे लक्ष देण्यात काहीच अर्थ नाही. त्यापेक्षा इग्नोर करणं हेच योग्य आहे. असं म्हणत आता राघवा सिंधूकडे इग्नोर करतो आणि त्यानंतर आता मधूही राघवला म्हणते, परंतु राघव, तू कशासाठी आला होतास? तर राघवा मधूला म्हणतो, मी इथे तुला हा प्रसाद देण्यासाठी आलो होतो. आता मधू ही सिंधूकडे पाहते आणि राघवला म्हणते, अच्छा, म्हणजे सिंधूच्या श्राद्धाचा प्रसाद? तर राघव म्हणतो की हो. असं म्हणत आता राघव मधूला प्रसाद देतो. आता प्रसाद घेतल्यानंतर मधू ही प्रसाद खाते आणि अगदी खुश होते. तर त्यानंतर राघव म्हणतो, मधू, मला तुला अजून काहीतरी एक गोष्ट सांगायची होती. आता मधू ही राघवला म्हणते, राघव बोल ना, काय झालं आहे? राघव म्हणतो, मधू, तू म्हणालीस ते अगदी योग्य आहे. जर आपण जोपर्यंत एखादं पान पलटत नाही तोपर्यंत आपण आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करूच शकत नाही. आणि आज ज्यावेळी मी सिंधूचं श्राद्ध घातलं त्यानंतर मला पटलं आहे की आता खऱ्या अर्थाने मला माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करायला हवी आणि ती तुझ्यासोबतच. खरंच मला तू जे काही सांगत आहेस ते अगदी योग्य वाटत आहे. तर त्यानंतर मधू ही खूप खुश होते. तर राघव म्हणतो, मधू, मला तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे. तर मधू विचारते, काय झालंय राघव, बोल ना.
तर राघव मधूला म्हणतो, मधू, मी जे काही आता सांगणार आहे त्यानंतर तुला एवढा आनंद होणार आहे. हा प्रसाद खाल्ल्यानंतर तुला जेवढा आनंद झाला त्यापेक्षा जास्त आनंद आता मी जे काही सांगणार आहे त्यामुळे तुला होणार आहे. कदाचित ती गोष्ट तू आयुष्यभर लक्षातही ठेवशील आणि ती गोष्ट तुझ्या मनात कायमच घर करून असेल. तर आता मधू ही राघवला विचारते, राघव, असं तुला काय सांगायचं आहे? बोल ना राघव. तर राघव आता सिंधूच्या समोरच मधूला म्हणतो, मधू, आय लव्ह यू, आणि तिच्यावर असणारं प्रेम व्यक्त करतो. आता मात्र मधूला खूप आनंद झालेला असतो. आता सिंधूच्या समोरच राघव आपल्यावरील प्रेम व्यक्त करत आहे हे पाहून मधूचा आनंद अगदी द्विगुणित झालेला असतो. आता मधू ही सिंधूकडे पाहते आणि त्यानंतर राघवला विचारते, राघव, खरंच? राघव म्हणतो की हो मधू, माझं अगदी तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. तर मधू ही आनंदानेच राघवला मिठी मारते आणि राघवला म्हणते, राघव, या क्षणाची मी अगदी आतुरतेने वाट पाहिली होती. आता मधू आणि राघवला एकत्र पाहून सिंधूला मनात खूप वाईट वाटत असतं. आता सिंधू मनाशीच म्हणते, हे नाटक तर मी राघवला करायला सांगितलं आहे, परंतु मला एवढं अस्वस्थ का वाटत आहे? या सगळ्याचा मला का त्रास होत आहे? मधू आणि राघवला एकत्र पाहिल्यानंतर सिंधूला खूप त्रास होऊ लागतो. आता मधू ही राघवला म्हणते, राघव, सिंधूच्या श्राद्धाचा प्रसाद मी सर्वांनाच देऊन येते, असं म्हणत आता मधू तिथून निघून जाते. तर राघव म्हणतो की हो, सर्वांना देऊन ये, परंतु लवकर ये, मी तुझी वाट पाहत आहे, असं म्हणत राघव आता मधूचं मन जिंकतो. आता मधू ही प्रसाद देण्यासाठी तिथून निघून जाते. तर त्यानंतर आता सिंधू ही राघवला जाब विचारत म्हणते, राघव, तुम्ही खरंच माझं श्राद्ध घातलं? राघव म्हणतो की हो, त्यासाठी आपलं बोलणंही झालं होतं आणि तूच तर मला म्हणाली होतीस ना की तुम्ही या श्राद्धासाठी तयार व्हा, आणि म्हणूनच मी हे श्राद्ध घातलं आहे. तर आता सिंधू ही राघवला म्हणते, राघव, मी म्हणाले आणि तुम्ही यासाठी तयार झालात म्हणजे तुम्ही स्वतःचं असं स्पेसिफिक डोकं काही वापरलंच नाही का राघव? राघव, आज तुम्ही जे काही केलं आहे त्यामुळे मला किती त्रास होत आहे हे तुम्हाला दिसतंय का राघव? राघव, आज माझ्या मनाला टोचत आहे. मला असं वाटत आहे की तुम्ही माझ्यापासून दूर जात आहात. राघव, राघव, तुम्ही असं का केलं सांगा ना. माझा विचार तुमच्या मनात नाही का आला? सिंधू खूप चिडलेली असते. आता राघव हा सिंधूला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, सिंधू, तू हे सगळे काही मस्करीमध्ये बोलत आहेस ना? तर सिंधू म्हणते, नाही राघव, मी तुमची मस्करी वगैरे करत नाही आहे. राघव, जे काही बोलत आहे ते मी खरं बोलत आहे. राघव, राघव, मला खरंच खूप त्रास होत आहे आणि तुम्ही असं कसं वागू शकता? अहो, मी जिवंत असताना तुम्ही माझं श्राद्ध कसं काय घालू शकता? राघव, तुमच्या या वागण्याचा मला खरंच खूप त्रास होत आहे. आता राघव हा सिंधूला म्हणतो, सिंधू, अगं, त्रास मलाही होत होता, तुला माहीत नसेल, परंतु माझ्याही मनाला हे पटत नव्हतं आणि म्हणूनच पूजा सुरू होण्या अगोदरच मी गुरुजींना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती. आणि ती कोणती? असं म्हणत आता राघव घडलेला प्रकार आणि त्याने गुरुजींना नक्की काय सांगितलं हे सिंधूला सांगू लागतो. आता राघवने गुरुजींना पूजा सुरू होण्या अगोदरच सांगितलेलं असतं की ही पूजा फोटोमध्ये जी मुलगी दिसत आहे तिच्या दीर्घायुष्यासाठी करायची आहे. तर आता गुरुजीही त्यासाठी तयार होतात. आता हे सगळं काही ज्यावेळी सिंधूला कळतं, ज्यावेळी राघव सिंधूला सांगतो, त्यावेळी मात्र सिंधूला खूप आनंद झालेला असतो. आता सिंधू ही राघवला विचारते, राघव, खरंच? राघव म्हणतो की हो सिंधू, अगं, तुझं श्राद्ध मी कसं घालेन सांग ना. अगं, तुला माझ्यापासून दूर करणंच शक्य नाही आणि तुझं श्राद्ध मी घालेन का? नाही सिंधू, असं कधीही होऊ शकत नाही. आता सिंधू ही राघवला मिठी मारते आणि राघवला म्हणते, राघव, खरंच हे ऐकल्यानंतर माझ्या मनाला शांती मिळाली आहे. राघव, खरंच मला खूप वाईट वाटत होतं. तुम्ही ज्यावेळी पूजा करत होता त्यावेळी मला असं वाटत होतं की आता मी तुमच्यापासून दूर जात आहे. राघव म्हणतो, नाही सिंधू, मी कधीही तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही, असं म्हणत आता राघव सिंधूला शांत करतो. आता त्याचवेळी मधू येण्याची चावल राघवाने सिंधूला लागताच राघवाने सिंधू बाजूला होतात. आता मधू एक बॉक्स घेऊन येते. तर आता राघव विचारतो की हा कशाचा बॉक्स आहे? तर मधू ही राघवला म्हणते, राघव, यामध्ये सिंधूच्या वस्तू आहेत. तर आता राघव मधूला विचारतो, परंतु या तू इथे का घेऊन आली आहेस? तर आता मधू ही राघवला म्हणते, सांगते, असं म्हणत आता मधू ही राघवला म्हणते, राघव, या बॉक्समध्ये सिंधूच्या प्रत्येक वस्तू आहेत. तिचे दागिने, तिचे कपडे, तिची पुस्तकं, सगळं काही आहे. राघव, मला माहीत आहे की तुला आता मूव्ह ऑन व्हायचं आहे आणि म्हणूनच तर तू आता सिंधूचं श्राद्ध घातलं आहेस. परंतु राघव, तुला जर या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर त्यासाठी सिंधूच्या आठवणीसुद्धा तुला तुझ्या मनातून पुसून टाकणं खूप गरजेचं आहे. जरी तू तिचं श्राद्ध घातलंस तरीसुद्धा घरामध्ये ज्यावेळी तिच्या वस्तू असतील त्यावेळी नक्कीच तुला सिंधूची आठवण येईल आणि म्हणूनच मला वाटत आहे की आता या सिंधूच्या वस्तूंनाही बाय करायची वेळ आली आहे. राघव विचारतो, काय? तर मधू म्हणते की हो राघव, मला माहीत आहे की या वस्तूंशी तुझं सिंधूशी नातं जोडलं गेलं आहे, परंतु आता या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर हाच मार्ग आहे. आणि राघव, तू जर या वस्तूंना बाय केलंस तरच माझी खात्री पटेल की तू या सगळ्यातून नक्कीच बाहेर पडलायस. आता मात्र राघव मधूला काही प्रत्युत्तर न करता तिथून निघून जातो.
आता मधू ही राघवला थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु राघव काही थांबत नाही. तर दुसरीकडे आता मधू ही सिंधूला म्हणते, काय ग, ज्यावेळी मी तुझ्या मंगळसूत्राला हात लावला तेव्हा मात्र तुला खूप राग आला होता. तू माझ्यावर चिडलीस, मला शिक्षा देण्याची धमकीही दिलीस, परंतु आता तर तू काहीच बोलली नाहीस. अगं, आता तर मी तुझ्या प्रत्येक वस्तूला हात लावला आहे आणि तुझ्या या प्रत्येक वस्तूला मी आता या घरातून निरोप देणार आहे, त्यांना कायमचं बाय करणार आहे. असं म्हणत आता मधू ही सिंधूच्या प्रत्येक वस्तू बाहेर घेऊन येते आणि त्यांचं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करते. आता त्याचवेळी राघव आणि सिंधू तिथे येतात. आता ते सर्व पाहून राघव आणि सिंधूला धक्काच बसतो. तर त्यानंतर राघव मधूला विचारतो, मधू, हे सगळं काही करायची गरज आहे का? तर मधू म्हणते, हो राघव. तर आता राघव मधूला म्हणतो, मधू, अगं तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? अगं तू सांगितलं की सिंधूचं श्राद्ध घाल, ते मी श्राद्धही घातलं आणि आता तुला या वस्तूंचाही प्रॉब्लेम आहे का? याही वस्तूंचा तुला त्रास होत आहे का? का तर तुझा माझ्यावर विश्वास नाही, हाच अर्थ होतो ना याचा? तर आता मधू म्हणते, नाही राघव, प्लीज असा गैरसमज करून घेऊ नकोस, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. परंतु राघव, या वस्तू जर तुझ्या जवळपास असतील तर तुलाच या सगळ्याचा त्रास होणार आहे. राघव, आपण ठरवलं आहे ना की आपण आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करायची. मग या जुन्या वस्तू मला नको आहेत आपल्या आसपास. आपल्याला आपल्या नवीन आयुष्यामध्ये या जुन्या वस्तू मला नको आहेत. यासाठी तर मी या वस्तू, आता या सगळ्याचं अस्तित्व संपवायचं ठरवलं आहे राघव. राघव, हे सगळं काही मी तुझ्यासाठी करत आहे, तुला त्रास होऊ नये यासाठी करत आहे. प्लीज राघव, माझ्यावर विश्वास ठेव. तर आता मधू ही राघवला म्हणते, राघव, मला एवढंच वाटत आहे की या सगळ्या वस्तूंचं अस्तित्व मिटवावं, या सर्व वस्तू जाळून टाकाव्यात. सिंधूच्या आठवणी आता या घरात नकोत. तर आता हे पाहून सिंधूला मात्र धक्काच बसतो. आता सिंधू मनाशीच म्हणते, मधू, माझे हात दगडाखाली आहेत आणि म्हणूनच तर मी शांत आहे. परंतु मधू, आज तू माझं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करत आहेस, परंतु वेळ प्रत्येकावर येते, प्रसंग प्रत्येकावर येतो. आज जी वेळ तू माझ्यावर आणली आहेस ना, तीच वेळ कधीतरी तुझ्यावर येणार आहे. मधू, तू माझं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करत आहेस, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, राघवच्या मनातून तू माझं अस्तित्व कधीही मिटवू शकत नाही. आता मी काही बोलू शकत नाही, कारण मी जर काही बोलले तर माझा हेतू साध्य होणार नाही. परंतु ज्या दिवशी माझा हेतू साध्य होईल त्या दिवशी मी तुला चांगलाच धडा शिकवणार आहे मधू. मी तुला सोडणार नाही. आत्तापर्यंत प्रत्येक गोष्ट सहन केली, परंतु आता नाही. आता लवकरच तुला मी धडा शिकवणारच आहे. परिस्थितीमुळे मी शांत आहे, परंतु ही परिस्थिती लवकरच बदलेल. तर दुसरीकडे आता मधू ही राघवला म्हणते, राघव, मी काय म्हणत आहे, प्लीज माझं ऐकून घे. हे घे आणि या जाळून टाक सर्व वस्तू आणि या आठवणी जाळून टाक. आता हे ऐकल्यानंतर राघवला धक्काच बसतो. आता मधू ही राघवच्या हातामध्ये माचीस देते आणि म्हणते, राघव, या वस्तू जाळून टाक. आता मात्र राघव शांतच असतो. राघवला काय करावं काहीच कळत नाही. आता मधू ही राघवला म्हणते, हे बघ राघव, या वस्तूंना गुड बाय करायची वेळ आली आहे आता. आता राघवचा नाईलाज होतो. राघव मधूच्या हातातील माचीस घेतो आणि त्यानंतर त्या वस्तू पाहतो. तर त्यामध्ये सिंधूच्या लग्नाची साडी असते. आता राघव ती साडी घेतो आणि मधूला म्हणतो, मधू, ही साडी मी नाही चालू शकत. आता हे ऐकल्यानंतर मधूला तर धक्काच बसतो. तर सिंधू मनाशीच म्हणते, राघव, प्लीज तुम्ही इमोशनल होऊ नका, त्यामुळे मधूला आपल्यावर संशय येऊ शकतो. तर आता मधू मनाशीच म्हणते, ही तर सिंधूच्या लग्नातील साडी आहे आणि आता काही झालं तरी ही साडी मला जाळावीच लागेल, कारण ही साडी नेसूनच सिंधूने राघवच्या जीवनात, त्याच्या आयुष्यात प्रवेश केला होता. परंतु ही साडी नाही तर सिंधूचा इगो आहे, इगो, आणि हा इगो तर मी जाळणारच आहे. असं म्हणत ती राघवला म्हणते, राघव, प्लीज तू असा नको विचार करूस. राघव, मला माहीत आहे की तुला त्रास होत आहे, परंतु आता हे सगळं काही आपल्याला इथेच संपवावं लागणार आहे. राघव, हे सगळं काही आपल्यासाठी मी करत आहे. आपल्या दोघांमध्ये आता मला कोणीही नको आहे, ही साडीही नको. त्यामुळे राघव, ही साडी तर आता तुला जाळावीच लागेल. असं म्हणत आता मधू ही सिंधूकडे पाहू लागते. तर आता राघवला काय करावं काहीच कळत नाही. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता मधूचा विश्वास संपादन करण्यासाठी राघव त्या सर्व वस्तू जाळून टाकायचा ठरवतो. आता राघव त्या वस्तू जाळणार, परंतु त्याच वेळी खूप जोराचा वारा सुटतो आणि त्या वाऱ्याच्या वेगानेच आता ती साडी नकळतपणे सिंधूच्या खांद्यावर जाऊन पडते. आता मधू ही रागानेच ती साडी घेण्यासाठी जाते, परंतु सिंधू तिला थांबवते आणि म्हणते, मधू, तुझ्या पापाचा घडा भरला आहे. आत्तापर्यंत तू खूप प्रयत्न केलेस, परंतु आता तुला कोणीही वाचवू शकत नाही. आता वेळ जवळ आली आहे. आता मात्र तुला या सगळ्याचं प्रायश्चित्त भोगावंच लागणार. आत्तापर्यंत जे काही तू गुन्हे केले आहेस त्याची शिक्षा तुला लवकरच मिळणार. मधू, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, राघव आणि सिंधू एक आहेत, त्यांना तू कधीही वेगळं करू शकत नाही. आता सिंधूचं हे बोलणं ऐकून मधूला तर धक्काच बसतो. आता पुढे नक्की सिंधू काय करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.